केंद्रीय मंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त आज रिपाईचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख तथा नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे यांच्या शुभ हस्ते स्वारबाबा नगर, गौतम नगर, भीमनगर, विठ्ठलनगर, बुद्धिविहार, कामतवाडे अशा विविध ठिकाणी भूमिपूजन समारोहाचा कार्यक्रम संपन्न करत संघर्ष दिन म्हणून साजरा करण्यात आला। दरम्यान यावेळी रिपाईच्या गटनेत्या तथा नगरसेविका दीक्षा लोंढे, PL ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे, दानशूर दीपक लोंढे, महिला आघाडीच्या मनाली जाधव आदींसह RPIचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच यावेळी धम्मतीर्थ कार्यालय ते रिपब्लिकन पक्षात अनेक वर्षांपासून सक्रिय असलेले अशोक पवार यांची भटक्या विमुक्त जाती जमातीच्या नाशिक जिल्हाध्यक्ष तर अर्चना दुर्गुडे यांची रिपाई मराठा आघाडी निफाड महिला तालुक्याच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली। तसेच अशोक गांगुर्डे यांची नाशिक जिल्हा सल्लागारपदी नियुक्ती पत्र उत्तर महाराष्ट्र प्रमुख तसेच नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे यांच्या हस्ते देण्यात आले। यावेळी सर्व कार्यक्रमाविषयी अधिक माहिती रिपाईचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख तथा नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे यांनी। केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री नामदार रामदासजी आठवले साहेबांचा आज वाढदिवस। दुसऱ्या बाजूनी नाताळाचा सण आणि अवघ्या 5-6 दिवसात येणारं नवीन वर्ष। तसं धम्मामध्ये आम्ही मुहूर्त बघत नाही, पण शुभ दिन बघतो, मैत्री दिन बघतो। आणि ह्या मैत्री दिनाचं औचित्य साधून संघर्ष नायकाचा वाढदिवस आपण त्याचा सप्ताह साजरा करत असतो। 7 दिवस तो कार्यक्रम करतो। मग अनाथ आश्रम असेल, वृद्धाश्रम असेल, रुग्णांना फळं वाटपायचं असेल, आरोग्य तपासणी शिबिरं असतील, वेगवेगळे मेळावे असतील, रक्तदान शिबिरापासून अनेक कार्यक्रमाचे आपण 7 दिवस कार्यक्रम करतो। आणि आज कोट्यवधी रुपयाचा निधी आपण शासनाच्या मार्फत आणतो। मग ते धम्म राजकारण हे बाजूला ठेवतो, पण जनतेच्या उपयोगाचं काय आपण बघताय। हे तक्षशील बुद्धविहार ज्या हिमतीने ह्या जनतेने उभं केलंय, दररोज इथं धम्म संस्कार विधी पार पडत असते। आणि असं वाटतं की इथं काहीतरी अधिक काही द्यावं, ते आमचं देणं आहे। मग इथं हॉल बांधावा, त्याला सेट चांगलं करावा, अधिक उपासक उपासकेला त्याचा सन्मान मिळेल ह्या उद्देशानं इथं निधी धरलाय। भीमनगर असेल, स्वारबाबा नगर असेल, कांबळेवाडी असेल की गौतम नगर हे सातपूर शहराचा आणि सिडकोचा परिसर, यामध्ये रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण, पेवर ब्लॉक, विविध दुरुस्त्या, समाज मंदिरं आणि विहार, इथं सभा मंडप असे कोट्यवधी रुपयाचा निधी मला शासनाच्या मार्फत ह्या माझ्या आई बहिणीच्या प्रेरणेने, माझ्या कार्यकर्त्या ताकदीनं मला आणण्याची बुद्धी देत आहे। आणि त्यामुळं आज हा कार्यक्रम यशस्वी होईल, यशस्वी होतोय। इथं सर्व जाती धर्माचे लोक, जरी माझ्या नावात प्रकाश लोंढे एकच नाव सर्वधर्म संभाव जरी असलं, तर माझी सूनबाई दीक्षा नानाजी लोंढे ही आपण बघताय गेल्या 5-6-7 वर्षाच्या कालावधीमध्ये एका बाजूला इंजिनियर आहे, एका बाजूला वकिली फायनल झाली, आणि निधी कसा असावा आणि कामकाज कसं करावं याची संकल्पना बघताय आपण। नुसतं आम्ही ते करून जमत नाही, तर तरुण वर्ग जो आकर्षित होतो तो भूषणभाई लोंढेच्या नावाने। आणि जनतेला आमचं देणं आहे। शेवटी मॅन पॉवर, मसल पॉवर, माइंड पॉवर आणि मनी पॉवर असते। आता दीपक नानाजी लोंढे हा जरी दानशूर असला, पण तो दानव आमच्यात आहे, ते सुद्धा जनतेसाठी द्यायची ताकद आमची आहे। आणि त्यासाठी माझ्या कार्यकर्त्यांचं बळ आम्हाला मिळतं। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असेल, आठवले गट, माथाडी कामगार युनियन असेल, PL ग्रुप असेल, हे फक्त निमित्त माध्यम आहे, पण तो बळ मला या माझ्या जनतेचा आहे। आणि त्या जनतेच्या बळावर आम्ही हिमतीनं कामकाज करतोय। आणि संघर्ष नायकाचा वाढदिवस, नाताळाचा सण आणि नवीन वर्षाचा हा प्रारंभ, वेगवेगळे माझे अनेक सहकारी त्यांचे वाढदिवस असे शुभारंभ करावा। आणि यासाठी आम्हाला मैत्रीपूर्ण आशीर्वाद असावेत। ते भदंत सुगजित हेरो आहेत,
मी त्यापेक्षा वेगळं सांगितलं की धम्माची प्रेरणा घेऊन जागतिक 15 देशातले बौद्ध भिक्खू संघ आणि पूजनीय दलाईजी लामा यांना सुद्धा आम्ही आमंत्रण दिलंय. आमंत्रण आमचं स्वीकारलंय, फक्त येत आहेत की नाही याची आम्ही वाट बघतोय. तो कार्यक्रम सुद्धा 2 मार्च 2025 रोजी जाहीर धम्म परिषदेचं आयोजन आपण अनंत कान्हेरे मैदान गोल्ड क्लब नाशिक आयोजित करतोय. याचा अर्थ असा की धम्म आणि राजकारण या नाण्याच्या 2 बाजू आहेत, परंतु धम्माला प्रचार आणि प्रसार करत असताना त्याला कुठेतरी राजकारणाची जोड असावी, म्हणून अशा माध्यमातून आम्ही हे काम करतोय. मला आपला सार्थ अभिमान आहे की आपल्या ज्या ज्या किरकोळ कारकोळ अडीअडचणी आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही सक्षमतेने पुढाकार घेतोय. अनेक जाती धर्माचे लोक, विविध जाती धर्माचे संघटना पक्षाचे लोक सुद्धा या प्रवाहात सामील होत आहेत. उदाहरणार्थ अशोक पवार सारखा अदर कास्ट माणूस आहे, पट्टविमुख जातीचा आहे, त्याला सुद्धा जिल्हाध्यक्ष पद द्यायच्या आम्ही तयारीत आहोत. दुर्गुडेसारखी मराठा समाजाची महिला आहे, तिला पण मराठा आघाडीचं तालुका अध्यक्ष, अशा अनेक आया बहिणी सुद्धा या प्रवाहात सामील होतात. तिथं जातीचं राजकारण राहिलं नाही. जो चांगलं काम करेल त्यामागे आपण उभं राहतो, त्याला साधुकार देतो. आपण सर्व उपस्थित राहिलात. मक्तेदार सुद्धा प्रामाणिक आहे. रोहितचं जास्त आग्रह होता, इथं रोहित जगताप माझा नगरसेवक आहे, त्याचा जास्त आग्रह होता की तुम्ही फक्त सातपूर जास्त बघताय, थोडं आमच्याकडे लक्ष द्या. आणि त्याच्या आग्रहा खातीर आणि तुमच्या प्रेमापोटी आणि धम्माचं ऋण फेडण्यासाठी आम्हाला हे काम करण्याची सुबुद्धी मिळाली. मी मनापासून सर्वांचं अभिनंदन करतो, आभार मानतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय संविधान. नेहमीच्या चंद्राप्रमाणे परिपूर्ण होत अशी उदात्त कामना त्यांच्या प्रति आशीर्वाद रूपाने या ठिकाणी व्यक्त होत आहे. सबेंती वो विभजंतु सब्बरोगो विनाशतो माते भवत्वंतरायो सुखी दीर्घायिको भवतु सब्ब मंगलं रक्षन्तु सब्ब देवता सब्ब बुद्धानु संघानुभावेन सदा सोती भवन्तु ते आयु आरोग्य संपत्ति सग संपत्ति मेवंच ततो निब्बाण संपत्ति इमि नाते समिज्जतो इचितं पचितं तुयं किप्पमेव समिज्जतो सबे पुर्यन्तु चित्तसंकप्पा चन्दोपनरसो यथा अभिवादन्न सिलिस्सनीचं वदापचायिनो चत्तारो धम्मा वट्ट. या रत्नांना विनम्रपणे अभिवादन दर्शन करायचं आहे. बुद्धं नमामि, धम्मं नमामि. सर्वांनी एका आवाजामध्ये शांतपणे माझ्यानंतर म्हणायचं. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सा. नमो तस्सा संबुद्धस्सा. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सा. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. निघतोय.
नाशिक लोकशाही न्यूजसाठी रमेश खरात, सातपूर.